नमस्कार मंडळी, राम राम. प्रभू श्रीरामाचा उद्या जन्मोत्सव आहे, त्यासाठी ही स्पेशल थाळी. हा आहे गव्हाच्या पिठाचा शिरा, हे सुटवडा, ही तांदळाची खीर, पुऱ्या, पापड, बटाट्याची भाजी, डाळ भात आणि चणे. हे सर्व सात्विक जेवण आहे. यामध्ये अजिबात कांदा लसणाचा वापर केलेला नाही आहे. तर बघा किती सुंदर पूर्ण भरगच्च भरलेली थाळी दिसते आणि उद्याचा उत्सव सर्वजण खूप आनंदाने साजरा करतात. तर त्यासाठी ही स्पेशल थाळी. तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी हे बघा मी 4 ते 5 तास आधी चणे भिजत घातलेले. हे मस्त चणे आपले भिजलेत. हे बघा याची साल निघते. तर हे चणे आता आपल्याला कुकरला लावायचे आहेत. भात पण लावते आणि बटाटे पण एकदाच कुकरला लावून घेते आणि 3 शिट्ट्या करून घेणार आहे याच्या. आणि त्यानंतर मी लगेच इकडे एका मातीच्या भांड्यामध्ये तुरीची आणि थोडीशी मुगाची डाळ मिक्स करून असं डाळ शिजण्यासाठी ठेवून देणार आहे. आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे डाळ. आणि हे बघा गॅसवरती ठेवलं आहे भांडं. आता यामध्ये थोडीशी हळद टाकते, कारण हळदीमुळं डाळ लवकर शिजते. हे बघा मिक्स करून घेते व्यवस्थित हळद. आणि नंतर डाळीला उकळी आल्याच्या नंतर जो काही वरचा फेस वगैरे असतो तो काढून घेते. ते काहीतरी सायट्रिक काहीतरी असतं म्हणा, ॲसिड वगैरे. ते आपले जुन्या काळातले लोक असं डाळ शिजवून त्यावरचं पाणी हे असं फेस काढून घ्यायचे ना, त्यासाठी माझी आजी पण काढायची, मी पाहिलं आहे म्हणून मी पण काढलं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि नंतर यामध्ये हिंग टाकते, चिमूटभर हिंग टाकते आणि अर्धा पळी तेल. याला फोडणी नाही देणार आहे मी, ही अशीच डाळ ठेवणार आहे. आणि कुकर आपलं झालं होतं 3 शिट्ट्या होऊन. हे बघा मस्त आपले चणे शिजलेत. आता बघा किती मस्त शिजलेत. हे बघा दाबलं की पूर्ण दबतायत. तर याला आपण फोडणी मारून घेऊया. हे बघा एक कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. नंतर काळं तिखट टाकलं, काश्मीरी लाल मिर्च, हळद, गरम मसाला, चाट मसाला आणि काळं मीठ टाकून घेतलं. आणि आपलं नेहमीचं वापरातलं मीठ. हे सर्व मसाले व्यवस्थित तेलावर परतून घेतले. आणि ते मसाले करपू नये म्हणून जे चण्याच्या आपल्या हरभऱ्यामधलं जे पाणी होतं तेच टाकून घेतलं आणि याला उकळी येऊ दिली. आणि आपले चणे शिजवलेले चणे होते ते टाकून घेतले आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन एक झाकण ठेवून दिलं. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून बघितलं. हे बघा मस्त आपले चणे झालेत. आणि थोडंसं पाणी आहे म्हणून मी याला परत एक वेळेस झाकण ठेवून देणार आहे. आणि हे चणे पुरीसोबत खूप मस्त लागतात. तुम्ही कन्यापूजन करणार असाल तर पुरी आणि बटाट्याची भाजी आणि हे काळे चण्याची भाजी खूप मस्त लागते. तर नक्की करून बघा. आणि परत 2 मिनिटासाठी ठेवून दिलं आहे. आपले चणे झालेले आहेत. आता इकडे बटाट्याला फोडणी मारूया. त्यासाठी हे बघा काही कढई ठेवली आहे गॅसवरती. त्यानंतर यामध्ये तेल टाकून घेणार आहे. जास्त नाही, अर्धा पळी तेल टाकून घेते. तेल टाकून घेतल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकलं आहे. जिरं मस्त फुलल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक चिमूटभर हिंग टाकायचं आहे. हे बघा हिंग पण मस्त फुललं आहे. आता दोन्ही व्यवस्थित असं फुलल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये 2 हिरव्या मिरच्या चिरल्या होत्या मी, ते टाकून घेतल्यात. मिरची पण मस्त तळल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. हे बघा हळद टाकून झाली. आता यामध्ये आपण जे बटाटे उकडून घेतलेले त्याचे काप केलेले ते टाकून घेते. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. हे बघा अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नंतर थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार, कारण मी बटाटा शिजताना पण मीठ टाकते, त्यासाठी थोडंसंच मीठ टाकलं आहे मी. आणि नंतर 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. आणि आपले बटाट्याची भाजी तयार आहे. चण्यासोबतच मी तांदूळ भिजू घातलेले. तांदूळ आपले भिजले आहेत. त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि त्यासोबतच 5-6 विलायची पण टाकून ते वाटून घेतलं आहे. आणि इकडे गॅसवरती दूध तापत ठेवलं आहे. मी स्टीलच्या पातेल्यात का नाही ठेवलं, कारण स्टीलच्या पातेल्यामध्ये जी आपली खीर बनवणार आहोत आपण ती करपते. त्यासाठी मी एक जर्मनचं पातेलं, जाडसर पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये दूध तापवलं आणि जी आपण पेस्ट वाटली तांदळाची ती टाकून व्यवस्थित पळीच्या साहाय्याने हलवून घेतलं, असं फेटून घेतलं दूध मस्तपैकी.
कारण अशा प्रकारे जर तुम्ही फेटला ना, हळूहळू एक धार सोडत व्यवस्थित आपलं फेटून घेतलात तर तुमच्या खिरीमध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत. अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं जी पेस्ट वाटली आपण ती टाकून घ्यायची आणि सतत या आपल्या खिरीला ढवळत राहायचं पळीच्या साहाय्याने. का माहिती आहे, बुडाला लागू नये किंवा जे काही व्यवस्थित असं त्याचा थिकनेस येण्यासाठी सतत त्याला आपल्याला ढवळत राहायचं आहे. हे बघा मी पळीच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळून घेते याला. तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट किंवा मनुके टाकायचे असतील तेही टाकून घेऊ शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित खीर खूप मस्त लागते आणि घरच्या साहित्यात बनते, त्यासाठी एकच नंबर. कधीही तुम्हाला गोड खावंसं वाटलं तर तुम्ही खीर नक्की ट्राय करून बघा. फक्त 3 साहित्यात खीर बनते: दूध, साखर आणि तांदूळ. हे तिन्ही आपल्या घरामध्ये सतत उपलब्ध असतात. तर जेव्हा तुम्हाला अशी खीर करून खावीशी वाटली तर हा उत्तम पर्याय आहे. हे बघा आपली खीर झाली आहे. म्हणजे दूध व्यवस्थित उकळी आल्याच्या नंतर यामध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेतली आहे. साखर टाकून व्यवस्थित ढवळून घेते आहे. हे बघा आपल्या खिरीला मस्त आता दाटसरपणा आला आहे, अजिबात हे पातळ नाही आहे. तर मी याला एका वाटीत घेते आहे, ताट वाढून घेते आहे मी, त्यासाठी वाटीत घेतली खीर आणि खीर आपली तयार आहे. तर आता गॅस बंद केल्याच्या नंतर तुम्हाला जर जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही याला आणखीन 1 उकळी येऊ देऊ शकता, नाहीतर तुम्ही गॅस बंद करून ठेवा. नंतर जेव्हा तुम्ही खीर खाण्यासाठी घ्याल तेव्हा ह्याचा जो काही पातळ वाटते खीर तुम्हाला ती अजिबात वाटणार नाही. नंतर कसं तांदूळ पूर्ण यामध्ये व्यवस्थित शिजलेला असतो, त्यामुळे तांदळामुळे कसं याला दाटसरपणा येतो आणि खीर आपली घट्ट होते. तर यासाठी जास्त आपल्याला काही करायची गरज नाही. 1 उकळी आल्याच्या नंतर लगे आपण गॅस बंद करून घेतला आहे आणि हे बघा मी थाळी वाढून घेतली आहे. मस्त अशी ही गव्हाच्या पिठाची खीर आहे, पापडी पुरी आहे, आपली तांदळाची खीर, सुटवडा, चणे, डाळ भात आणि बटाट्याची भाजी, असं सात्विक आहार आहे आपला. आणि यामध्ये कांदा लसणाचा अजिबात वापर केला नाही, त्यामुळे कन्यापूजनसाठी पण तुम्ही ही थाळी बनवू शकता आणि उद्याच्या रामनवमीसाठी पण बनवू शकता. आणि रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि असंच चॅनलला सपोर्ट करत राहा. थँक्यू.